गाईज नमस्कार, मी विक्रांत कुंभार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आणि सकाळ सकाळ भेटतोय कारण सकाळ सकाळ चाललं आहे आमचं रनिंग आणि वॉकिंग. सोबत आहे यश दादा. आणि खूप दिवसातून व्लॉग बनवतोय कारण की घरामध्ये थोडे दिवस आपले खूप खराब गेलेत. आणि आता आजपासून पुन्हा ठरवलं आहे की इथून पुढं व्लॉग कंप्लीट करणार आहे. चला तर मग आज दिवसभरात काय काय घडते दाखवतो तुम्हाला. यश दादा, तुला काय बोलायचं आहे? आता करून दाखवल्यास बोलू. आता काय करणार आहे ते चालतंय. यश दादाचं वाक्य आपण पुढं लास्टला पण दाखवूयात. चलो. आत्ता वाजलेले आहेत 6:45 आणि आत्ता तुम्ही बघू शकता चंद्र. आणि थोड्याच वेळात तुम्हाला दाखवणार आहे सूर्य पण. चालता चालता मोटिवेशन एवढं हाय झालं ना. चालत चालत आम्ही पोचलोय सातारा जिल्ह्यात. सातारा जिल्ह्यात आपले सरचे स्वागत आहे. पुणे जिल्हा टू सातारा जिल्हा. नात करते का यायलाच लागते. यश दादा साळुंके, द फिटनेस इन्फ्लुएन्सर. मुलं जास्त सातारा जिल्ह्यातून परत पुढं सांगली कराडकडं ना जाता चालत आम्ही परत फिरलोय आमच्या पुणे जिल्ह्याकडं. तर तुम्ही हे बघू शकता, डोंगराच्या आडून सूर्य डोकं वरती काढतोय आणि सनराईज व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आता आपण इथं या ठिकाणी एक जेवढे जमतील तेवढे सूर्यनमस्कार मारणार आहे. मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो त्यातला. चलो. तर सूर्यनमस्कार झालेत आता 5-6 मारून. त्याच्यानंतर थोडंसं करूया स्ट्रेचिंग आपण. सो थोडंसं स्ट्रेचिंगचा प्रकार पण दाखवतो तुम्हाला. हे संपूर्ण व्यायाम झालेला आहे. आता मस्त मेडिटेशन करणार आणि घराकडे जाणार आणि घरी जाऊन दाखवणार आहे धमाल काय काय करणार आहे आज दिवसभरात. आणि पूर्ण सूर्यनारायण, तर फायनली पूर्ण सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे आपल्याला घरी जाता जाता. तो बघू शकता आमच्या गावातला सूर्योदय. कसं आहे सकाळ सकाळ धुलीवंदनची तयारी. काय आणलं विश्व ते हातात? कुणाला कोणाच्या अंगावर पडणार? आमच्या दाराशी डर कमावल. हान हारा रा 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 हातातच फुटला. पोगा आणता आणता पडला. अरे तर मस्त मध्ये फ्रेश वगैरे झालोय आणि घरातला 5S कंप्लीट केला सगळ्यात आधी. आणि त्याच्यानंतर आता आपलं जुनं काम म्हणजेच ही आपली वही थोडीशी अपूर्ण आहे ते आता लिहित बसतोय. आणि एक तुम्हाला कविता सांगतो. ती कविता मी जवळपास डिसेंबरमध्ये लिहिली होती. आणि कवितेचा शीर्षक आहे आज शब्दही शांत वाटतात. तर चला तुम्हाला दाखवतो माझी कविता. जर लिखाण चांगलं वाटलं तर कवितेसाठी कमेंटमध्ये नक्कीच काहीतरी मला रिप्लाय द्या मित्रांनो. आज मनात कुठलाच गोंधळ नाही, फक्त आतल्या रिकाम्या जागांचा आवाज आहे. जणू काही काळ थांबून हृदय स्वतःलाच विचारते, किती हरू किती सापडू. आज कविता माझ्याकडेच येते, पोंजळीत बसलेल्या पक्ष्यांसारखी नाजूक, पण उडून जाण्याची घाई नसलेली. दुःखाचं नाव नाही, विरहाचं रूप नाही, फक्त शांत श्वासात थोडंसं जगणं हळू चमकतंय. कधी कधी शब्द लिहावेत म्हणून लिहिले जात नाहीत, ते येतात जेव्हा मन भंगत नाही पण खोलवर शांत होतं. आज तसंच काहीसं झालेलं आहे. मी बसलो आणि कविता माझ्या सावलीतून आली. तर कविता कशी वाटली मित्रांनो नक्की सांगा. आज सुट्टीचा वार तर थंड पाणी प्यायचंय म्हणून चालू जार आणायला. ही आपली बाईक आणि आपण जार घेऊन चाललं आणायला. चलो. फायनली आलेलं आहे जार घेऊन आणि जार ठेवलाय घरात. आता हे मागं बघू शकता तुम्ही. आणि आता चाललोय वडिलांना डबा द्यायला वीटभट्टीवरती. हे आहे आपलं नवीन हत्यार हिरो ग्लॅमर एक्स. आणि ती आहे आपली दिलाची धडकन CD 100 बजाज कॅलिबर 115.
आणि ही आलेली आहे त्रिशा. सो आपण वापरतो आज कॅलिबर. नॉर्मल सुट्टीचा दिवस आहे आज. त्रिशा. तर नवीन गाडी न आणण्यामागचं कारण म्हणजे ऑफ रोडिंग आहे बाई. आणि कॅलिबरला या रोडची खूप सवय आहे. ह्या बार अगदी डोंगरात जाणे इतपत विषय खोल आहे कॅलिबरचा. आले विडबट्ट्या सर्वांच्या. गाडी आपटती त्यामुळे कॅमेरा हलतोय. सो ॲडजस्ट दिस. कसं आहे आमच्या गावचं वातावरण. हॅशटॅग निवांत. चालत फिरत आलोय चेतन भाऊच्या बट्टीव. आणि चेतन भाऊ इकडं करतात फुल कष्ट कोळसावरून. नाद करा चेतन भाऊचा कुठं. ही चेतन भाऊची मजबूत बट्टी. आणि माल लागल्यानंतर संपर्क चेतन भाऊंना करा. आता चालताना सोडता आता. हां चेतन भाऊंचं कष्ट. आता राख चाळाय चाललाय भाऊ. तर बघा तुम्ही राख अशी चाळली जाते वीडभट्टीसाठी. कसं आहे विषय गंभीर. भाऊ एवढ्या उन्हात कष्ट करतो. एवढ्या उन्हात तरी भाऊ माझ्यापेक्षा जास्त वर आहे. आलोय सध्या मामाच्या घरी. आणि मामाची पोरगी कलर लावती. तोंड दाखवतो दे पोरी. कलर लावती मला. त्या व्हिडिओ चालू केल्या पळून गेली. दातच दिसतात नुसते गोरीला. तर मामाच्या तिथून थेट आलोय आता आम्ही पुण्यात कुठं तर इव्हेंटला घेतलं VIP पास. 7-8 दिवस आधीच बुकिंग केलं. तर कसं आहे नियोजन बघू शकता तुम्ही. जबरदस्त असं नियोजन. आता बघा दंगा आमचा कसा आहे. तुम्हाला कसं वाटतं. बाई एवढ्या खतरनाक उन्हात नाचून बिचून आता आम्ही निघालोय घराकडं. आणि बाकीच्या गँगची वाट बघत बसलो इथं. आता हे कधी येतात काय माहिती भाई. आणि आता निघालोच होतो घराकडं. पण ही गँग काय भेटली नाही. त्यांना शोधत चाललोय. जवळपास एकाच ठिकाणी 5-6 इव्हेंट होते. आणि त्यात ही गर्दी भाई विषयच नाही. आणि गर्दीतून जसं बाहेर जायला झालो की हे ट्रॅफिक लागलं. हे तुफान ट्रॅफिक. पाठीमागं तर कोण नाही. पण भाई आतमध्ये जाणाऱ्यांची एवढी गर्दी होते ना की काही विषयच नाही बोलायचा. चला तर मग व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय बाय.